डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया येते की त्यांनी आभार मानले आहेत पाकिस्तान आणि चीनचे. तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? संपूर्ण जगाचा विध्वंस होईल अशा प्रकारचं हे युद्ध सुरू होतं. हजारो लोक मारले गेले. अखाती राष्ट्रामधल्या दुबई असेल, कुवेत असेल, बहरीन असेल, इस्रायल असेल, अशा अनेक ठिकाणी शेकडो लोक मारले गेले. पण इराणसारखा देश हा इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना शरण गेला नाही. 35 दिवसापेक्षा जास्त काळ अमेरिकेला झुंजवत ठेवलं, इस्रायलला झुंजवत ठेवलं आणि अमेरिका आणि इस्रायलविषयी जी काय फालतू भीती होती जगाच्या मनात, ती भीती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं, राज्यकर्त्यांनी कसं बलिदान करावं, आपल्या देशासाठी जनतेने कसं बलिदान करावं, हे इराणनं जगाला दाखवून दिलं. तरीही इराणचं नुकसान झालं. इस्रायलचं त्याहून जास्त नुकसान झालं. आणि अमेरिकेसारख्या म्हणजे ट्रम्पसारख्या एका झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला. पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचं श्रेय पाकिस्तानला जातं. चीन तर मोठा देश आहे, पण पाकिस्तानला सुद्धा जात आहे. लक्षात घ्या, पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला या निमित्ताने. हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं. हे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं. इतका मोठा देश महाविश्वगुरूला मिळायला पाहिजे होतं की आम्ही हे युद्ध थांबवलं. ट्रम्प, इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचा नेतन्याहू यांना आम्ही एका टेबलावर आणलं आणि जगामध्ये शांततेचा संदेश दिला. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरूंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरूंना कोणती भूमिका असेल. तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते. महाविश्वगुरू ते बॉम्ब पण कसले? ते तोंडातले बॉम्ब, शब्द बॉम्ब. आणि यांची हत्यारं काय महाविश्वगुरूची? निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचं काम या देशामध्ये आमचे महाविश्वगुरू करत होते. आणि तिकडे जागतिक युद्ध थांबवण्याचं श्रेय हे चीन आणि पाकिस्तानने घेतलं आहे. शांती बैठक इस्लामाबादला होणार आहे, लक्षात घ्या. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंधूरमध्ये ताब्यात घेणार होतात, जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंधूरमध्ये ताब्यात घेणार होतात, तिथे तुम्ही तुमचा झेंडा भाजपचा फडकावणार होतात, तिथे प्रेसिडेंट ट्रम्प, नेतन्याहू, इराणचे राज्यकर्ते बसून जागतिक शांततेवर चर्चा करणार. भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. भारतासाठी, हिंदुस्थानसाठी आणि प्रधानमंत्री मोदींसाठी आणि त्यांच्या संपूर्ण सरकारसाठी. कसले विश्वगुरू, कसले महाविश्वगुरू? पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांचं सरकार आहे भंपक आणि डरपोक. म्हणजे खऱ्या अर्थानं रुकवादी पापा. युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरूच आहे, वॉर रुकवादीवाले. आणि आत्ता या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे. प्रेसिडेंट ट्रम्प
हे जर पाकिस्तानला थँक्यू म्हणत असतील, चीनला थँक्यू म्हणत असतील, आणि हे दोन्ही आमचे शत्रू राष्ट्र आहेत लक्षात घ्या, तर ही भारताला मारलेली सगळ्यात मोठी चपराक मोदी काळामध्ये आहे. खरं म्हणजे मोदीने आता सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही. बोला. नाही, पण रावसाहेब, तुम्हाला असं वाटतं की इराण बाबतीत भूमिका घेतली नाही, युद्धाबाबतीत भूमिका घेतली नाही, हे आपल्याला भोवलं किंवा मोदींना भोवलं? इराण हा भारताची परिस्थिती, अवस्था या काळामध्ये मोदींमुळे डरपोक उंदरासारखी झाली. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी काय करावं? टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं. काय? आज मैंने सऊदी अरबिया के प्रिंस से बातचीत की, आज मैंने जॉर्डन के प्रेसिडेंट और राजा से बात की, आज मैंने नेपाल के प्राइम मिनिस्टर से बात की, आज मैंने दुबई के शेख से बात की, आज मैंने ईरान के विदेश मंत्री से बात की, मेरी नेतन्याहू से बात हो गई. म्हणजे टेलिफोन ऑपरेटरच्या कामात ते बिझी होते. फोन लावणं, फोन बोलणं, फोन लावणं, फोन बोलणं. पण युद्ध थांबवण्याचं श्रेय कोणाला मिळालं? ते पाकिस्तानला मिळालं. ह्याच्यावर तरी बोला. ज्या पाकिस्तानला जयशंकर आम्ही दलाल राष्ट्र नाही का बोलले? पाकिस्तानचा उल्लेख जेव्हा मध्यस्थता करत होते तेव्हा पाकिस्तान हे दलाल राष्ट्र आहे. पण त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याचं श्रेय ट्रम्पने दिलं. सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखताय, लक्षात घ्या. सगळ्यात आधी जयशंकरसारखे जे माकडं आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये, सरकारमध्ये, त्यांना दूर केलं पाहिजे. त्यांच्यामुळे या देशाची नाचक्की झालेली आहे. रावसाहेब, काल फडणवीस म्हणालेत की जनभावनेची कदर असेल तर काँग्रेस उमेदवारी अर्ज बारामतीतला मागे घेईल. आज अखेरचा दिवस आहे. हो, जनभावना काय याची व्याख्या त्याने एकदा सांगावी. नांदेडमध्ये वसंत चव्हाणांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा उमेदवार करताना जनभावना नव्हती. पंढरपूरला आमदार भालके नानाचं निधन झालं तेव्हा उमेदवार उभा करताना जनभावना नव्हती. अशा जनभावना पायदळी भाजपने कशा तुडवल्या याची अनेक उदाहरणं आम्हाला देता येतील. देशभरातली, महाराष्ट्रातली, सर्वत्र देता येतील. तुम्ही तिकडे कुठेतरी प्रचारामध्ये आहात, आपले देवेंद्रजी, तामिळनाडू वगैरे भागात, आणि तिथून जनभावना काय सांगते महाराष्ट्राची? पण रावसाहेब, या सगळ्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांनीही पार्थ पवारांच्या बाबतीत त्यांची काही मतं व्यक्त केली. असं असताना काँग्रेसनेही पार्थ पवारांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. असं आहे की पार्थ पवार, मला वाटतं अजित पवारांची चिरंजीव आहेत ना. हां, त्यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर त्यांना उत्तर देणारच ना. आणि शरद पवार काय, अजित पवार काय, हे मूळ काँग्रेसवालेच आहेत ना. हे जे पार्थ पवार आहेत त्यांनी अजित पवारांचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे, आपल्या वडिलांचा. अजित पवार हे काँग्रेसचंच प्रोडक्शन आहे. शरद पवारांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली आहे आणि आजही ते काँग्रेस विचारानंच काम करत आहे. काँग्रेस पक्ष या देशातला नव्हे तर जगातला, एका देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान असलेला हा पक्ष आहे. आणि ह्या काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना आजही जगात मान्यता आहे. मग महात्मा गांधी असतील, इंदिरा गांधी असतील, हे सगळे जे प्रमुख नेते आहेत, लालबहादूर शास्त्री असतील, या सगळ्यांना आजही जगामध्ये प्रतिष्ठा आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवरती अशा पद्धतीनं टीका कोणी करावी, याचं आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपुरतं केलं पाहिजे ना. काँग्रेसवर टीकेच्या संदर्भातलाच एक महत्त्वाचा देखील मुद्दा आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील अशा प्रकारची टीका केलेली आहे की काँग्रेसचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. ठीक आहे ना, पराभव होऊ द्या ना. पराभव झाला म्हणजे काय लोकशाही मरते असं नाही ना.
लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आम्हालाही वाटतं की बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण बिनविरोध न करण्याची परंपरा भाजपची आहे, चंद्रशेखर बावनकुळेंच्या पक्षाची. काँग्रेसला 25 मतं पडतील, कळलं? 25, तुम्हाला 25 लाख पडते. पण लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला पाहिजे, विरोध व्हायला पाहिजे. राहुरीमध्ये, अन्य ठिकाणी, सर्वत्र तुम्ही पण याच पद्धतीनं काम केलं ना आतापर्यंत. आताच तुम्हाला का वाटतं आहे की बिनविरोध व्हायला पाहिजे? लोक ठरवतील ना मत द्यायचं की नाही. काही निवडणुका नाही, राऊत साहेब, आणखी एक विषय होता की पश्चिम बंगालमध्ये ही निवडणूक आहेत आणि जवळपास 92 लाख